श्री पतंजलि महामुनये नमः। आतापर्यंत आपण विक्षेपांचा, योग विक्षेपांचा, योग अंतरायांचा विचार केला आणि त्यांचे सहचर यांचा विचार केला. अर्थात योगांतराय, नवांतराय, योग विक्षेप म्हणजे व्याधी, ध्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व. अशा प्रकारे नवांतराय सांगितले गेले. 9 प्रकारचे विक्षेप, योगाचे विक्षेप सांगितले गेले. आणि त्याच्यानंतर लगेच असं सांगितलं गेलं की या प्रत्येक विक्षेपांना सहचर असतात आणि ते सहचर म्हणजे दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास प्रश्वासा. अशा प्रकारे एक दीर्घ प्रकरण आपण आतापर्यंत हाताळलं. अर्थात योग साधनेमधले विक्षेप, योग साधनेमधले अंतराय, योग साधकाचे अंतराय, योग साधकाचे विक्षेप यांचा दीर्घ सूक्ष्म असा या ठिकाणी अभ्यास आपण केला. अर्थात गतसूत्राच्या उपसंहार प्रसंगी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा एकूण उपक्रम हा कसा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे असं सांगितलं. आणि उपक्रम असा झाला की ईश्वर प्रणिधानानं परमप्राप्ती अशी असंप्रज्ञा समाधी प्राप्त होते. ती प्राप्त झाली नाही तर आत्मसाक्षात्कार होतो आणि तोही जर प्राप्त झाला नाही तर अंतरायांचा अभाव होतो. आणि असं सांगून अंतरायांचं प्रकरण हे मांडलं गेलं. तात्पर्य असं की ईश्वर प्रणिधानाद्वारा म्हणजे प्रणव साधनेद्वारा, प्रणव जपाद्वारा, अर्थभावनेसहित केलेल्या प्रणवाद्वारा किमान पक्षी अंतरायाभाव होतो असा शास्त्रकारांचा सिद्धांत होता. आणि त्या अनुषंगानं अंतराय हे सांगितले गेले. अंतराय प्रकरण हे हाताळलं गेलं. थोडक्यात अर्थ असा की ईश्वर प्रणिधानाद्वारा अंतरायांचा अभाव होतो असा स्पष्टार्थ आतापर्यंत व्यक्त झाला. आणि असं असून सुद्धा आता सूत्रकार म्हणतायत तत्प्रतिषेधार्थम, म्हणजे त्या अंतरायांच्या प्रतिषेधार्थ, अंतरायांच्या निवारणार्थ असं काहीतरी आता सांगणार आहेत. आणि म्हणून ते काय सांगतायत तर तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास, तत्प्रतिषेधार्थ एकतत्वाभ्यास करावा. या ठिकाणी थोडी एक अशी जटिल समस्या निर्माण होते की आता संदर्भाच्या अनुषंगाने असं पाहिलं तर असं लक्षात येतं की ईश्वर प्रणिधानानं अंतरायाभाव होतो असा स्पष्ट आतापर्यंत निर्देश होऊन गेलेला आहे. आणि असं निर्देश झाल्यानंतर पुन्हा सूत्रकार असं का म्हणतात की त्या अंतरायांचा निषेध करण्यासाठी, त्यांचं निवारण करण्यासाठी, त्यांचा प्रतिषेध करण्यासाठी एकतत्वाभ्यास करावा किंवा केला जावा असं या ठिकाणी का म्हणतायत. ईश्वर प्रणिधानानं अंतरायांचा अभाव होतो म्हटल्यानंतर आता प्रतिषेधाचा प्रश्न येणारच कुठे, त्यांचा प्रतिषेध करण्याचा प्रकार येणारच कुठे, संभवणार कुठे. मग असं म्हणायचं आहे का की एक तर ईश्वर प्रणिधान करा म्हणजे ईश्वर प्रणिधानाने अंतराय भाव होईल, आणि ईश्वर प्रणिधान करायचं नसेल तर एकतत्वाभ्यास करा असं काही सांगायचं आहे का. पण तसं असतं तर सूत्रामध्ये तशा प्रकारचा निर्देश व्हायला हवा होता की अंतरायाभाव हा ईश्वर प्रणिधानानं होतो किंवा एकतत्वाभ्यासानं होतो असं म्हणायला पाहिजे होतं. पण तसं काही म्हटलेलं गेलं नाहीये. त्यामुळे एक जटिल समस्या निर्माण होते की ईश्वर प्रणिधानानं अंतरायाभाव होतो म्हटल्यानंतर पुन्हा त्यांचा प्रतिषेध करण्याचा प्रकार म्हणजे काय, तो कसा. आणि ही जटिल समस्या असल्यामुळं वाचस्पती मिश्र असं म्हणतात की हे जे एकतत्व किंवा एकतत्वाभ्यासाचा जो प्रकार आहे तो ईश्वर प्रणिधान, त्यातून माणसाने हटू नये. माणसानं निरंतर म्हणजे योगसाधकानं निरंतरपणे श्रद्धेनं निरंतरपणे
दीर्घकालपर्यंत जितका काळ लागेल तिथपर्यंत सत्कार भावानं ईश्वर प्रणिधानच करत राहावं, त्यातून विचलित हो. आला का लक्षात? अशा प्रकारे वाचस्पती मिश्र या जटिल समस्येवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात की एकतत्वाभ्यास म्हणजे ईश्वर प्रणिधानच. आणि एका दृष्टीने ते योग्य आहे. असं म्हटल्यानं ती समस्या सुटली असं वाटतं. कारण असं आहे की ईश्वर प्रणिधानानं अंतरायाभाव होतो अशा प्रकारचा उपक्रम तर होऊन गेलाय. आणि त्यामुळे तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास म्हटल्यानंतर एकतत्वाभ्यास म्हणजे ईश्वर प्रणिधानच करायला पाहिजे. त्यातून विचलित होता कामा नये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तडजोड करता कामा नये. बिना तडजोड ईश्वर प्रणिधान चालू ठेवावं. असं आहे की आपण भैषेच्या प्रणाली बदलत असतो. आपल्याला एखादा जर रोग झाला असेल किंवा एखादा ताप होत असेल, शारीरिक ताप होत असेल, शारीरिक व्याधी जडली असेल, तर आपण भैषेच्या प्रणाली आयुर्वेद घेतला, आयुर्वेद नाही जमला पण ठीक आहे मग होमिओपॅथीकडे वळूया, तेही नाही जमलं बरं शेवटी ॲलोपॅथीकडे वळूया, आणि अजून काय युनानी असेल, अमुक असेल, तमुक असेल, त्या सगळ्यांचा आपण अनुभव घेतो. म्हणजे भैषेच्या प्रणाली आपण बदलून त्या रोगाचा प्रतिषेध करण्याचा प्रकार आपण करत असतो. त्यामुळे या ठिकाणी असं संबोधण्याचा प्रकार आहे, शक्यता आहे की ईश्वर प्रधान केलं आणि अजून व्याध्यादी प्रभृती यांच्यापासून मी हटलेलं नाहीये, त्यांचं निवारण झालेलं नाहीये. त्यामुळे माझं ईश्वर प्रधान सफल होत नाहीये. त्यामुळे मी काही दुसरी प्रणाली शोधावी किंवा काय, दुसऱ्या कोणाचा सल्ला घ्यावा किंवा कसं, ईश्वर प्रधानानं जमत नाही तर दुसरं काही करू किंवा काय, असं होण्याची शक्यता असते. कारण आपण एका अपेक्षेने या अंतरायांचा प्रतिषेध करत असतो. मग आपल्याला असं वाटतं की अमुक एक कालावधीमध्ये आपली व्याधी प्रभृती ही ज्या अंतराय ते नाही ते व्हावे, व्याधी जावी, त्यानं जावं, संशय हटावा, प्रमाद हटावा, अशा प्रकारे आपण ईश्वर प्रणिधान करत असतो. या काही अपेक्षेने जर करत असो तर असं होण्याची शक्यता आहे की आपल्या अपेक्षित काळामध्ये जर फलनिष्पत्ती झाली नाही तर असं वाटण्याची शक्यता आहे की जसं आपण आयुर्वेदाकडून होमिओपॅथीकडे वळतो, होमिओपॅथीकडून ॲलोपॅथीकडे वळतो, ॲलोपॅथीकडून युनानीकडे वळतो, जितक्या काही भेषज प्रणाली असतील, गंडेदोरे असतील, ते सगळे प्रकार करून जातो. गंडेदोऱ्यांपासून सगळे प्रकार हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी व्याधी निर्मूलनाचा सर्वतोपरी प्रयत्न करून जातो. तर कसं या ठिकाणी होण्याची शक्यता, ईश्वर प्रणिधान जमलं नाही तर त्याला दुसरा काही उपाय आहे का? तर तसं होऊ नये. ईश्वर प्रणिधानच हा उपाय आहे आणि तोच हाताळावा आणि त्याच्यातून विचलित होऊ नये. अशा दृष्टीनं सूत्रकार सांगतात एकतत्वाभ्यास, असा वाचस्पती खुलासा करून जातात. अर्थात त्यांच्या मनामध्ये ही मूळ समस्या घर करून होती, जी आता सांगितली, उपक्रमामध्ये सांगितली की ईश्वर प्रणिधानानं अंतरायाभाव होतो म्हटल्यानंतर तत्प्रतिषेधार्थम दुसरं काही करायचं नाही, ईश्वर प्रणिधानच करायचंय असं म्हटल्यानं त्या जटिल समस्येवर पडदा पडेल. अशा प्रकारची समस्या वाचस्पती मिश्रांच्या अंतःकरणामध्ये घर करून असल्यानं त्यांनी अशा प्रकारे त्याचं विशदन, ज्याला इंटरप्रिटेशन म्हणतात, ते केलं. आणि म्हणूनच या एका तत्वाचं अनुष्ठान म्हणजे ध्येयनिष्ठेनं त्याचं अनुष्ठान होणं किंवा कुठल्याही प्रकारे त्यामध्ये चिकाटी कमी न पडणं. अर्थात एकतत्वाभ्यास म्हणजे चिकाटी टिकणं, मार्गभ्रष्ट न होणं, मार्गांतर न करणं, आणि एकाच तत्वाच्या रोखानं म्हणजे ध्येयनिष्ठेनं ईश्वर प्रणिधान हेच करणं. अशा प्रकारे सूत्रकार ज्याला असं म्हणता येईल की खुंटा बळकट करणं, हलवून खुंटा बळकट करणं असं म्हणतात, तशा प्रकारे पुन्हा एकदा ते सांगतायत की खुंटा बळकट करण्यासाठी हा ईश्वर प्रणिधानच उपाय आहे. ईश्वर प्रणिधानाने अंतरायाभाव होतो आणि त्यासाठी एकनिष्ठतेनं ईश्वर प्रणिधान करावं.
असंच या ठिकाणी सूत्रकारांना म्हणायचंय आणि तेच अभिप्रेत आहे, तेच अभिमत आहे, असा वाचस्पती अर्थ करतात. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की सूत्रकार ईश्वर प्रणिधानानं अंतरायाभाव होतो, म्हणजे विक्षेपांचा अभाव होतो, हे पूर्वीच सांगतायत, पूर्वी सांगून गेलेले आहेत. तेच पुन्हा या ठिकाणी सांगतायत आणि शब्दांतरानं सांगतायत, असा वाचस्पती मिश्रांच्या अर्थानुसार या ठिकाणी हे विशदन घेतलं जातं. पण असं आहे की या ठिकाणी पुनरुक्ती दोष आहे, म्हणजे याला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये टोटॉलॉजी म्हणतात की पुनरुक्ती दोष तो या ठिकाणी संभवला आहे, असं वाचस्पती मिश्रांचे प्रतिपक्षी टीकाकार अशा प्रकारे अर्थ करतात. ते म्हणतात ही पुनरुक्ती आहे. ईश्वर प्रणिधानानं अंतरायाभाव होतो असं म्हणून गेल्यानंतर पुन्हा त्याच्या प्रतिषेधासाठी ईश्वर प्रणिधानच करावं असं म्हणणं, हा एक प्रकारे पुनरुक्ती दोष आहे या ठिकाणी, असं वाचस्पती मिश्रांचे प्रतिपक्षी म्हणतात, अर्थात विज्ञान भिक्षू म्हणतात. भिक्षूंच्या मतानं त्यामुळं एकतत्व म्हणजे केवळ ईश्वरच मानण्याचं कारण नाहीये, तर त्याचं तात्पर्य म्हणजे ज्याला स्ट्रिक्ट अनशेकेबल अडहरन्स असं म्हणता येईल, असं एकतत्वानं आपली योगसाधना करायची, असा त्याने त्या ठिकाणी अर्थ केलेला आहे. म्हणजे ईश्वर पण ध्यानच एकतत्वानं सांगितलं असं नाही, तर योगाची प्रणाली, अभ्यास प्रणाली जी आहे ती या ठिकाणी आवर्जून सांगितली जात आहे आणि तीच करावी, असं तात्पर्य विज्ञान भिक्षू काढतात. त्यांचं म्हणणं असं की जर एकतत्वानं ईश्वरच सांगायचा असता, म्हणजे एकतत्वाभ्यासानं ईश्वर प्रणिधानच सांगायचं असतं आणि एकतत्वानं ईश्वरच जर सांगायचा असता, तर तत्प्रतिषेधार्थ ईश्वर प्रणिधानच करावं असं काहीतरी त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. पण असं आहे की सूत्रकारांनी काय म्हणावं, काय म्हणायला पाहिजे, हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. आलं का लक्षात? सूत्रकाराने काय म्हणायला पाहिजे होतं आणि कसं म्हणायला पाहिजे होतं, हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही. सूत्रकारांनी जे म्हटलं आहे ते आपण या ठिकाणी शिरोधार्य मानून आपण या ठिकाणी एकूण शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. सूत्रकारांनी असं म्हणायला पाहिजे होतं आणि तसं म्हणायला पाहिजे होतं, असा म्हणण्याचा अधिकार कुठल्याही टीकाकाराला नाही. त्यामुळे सूत्रकारांनी काय म्हणायला पाहिजे होतं, हा वादाचा मुद्दा असू शकत नाही. आणि असं आहे की सूत्रकारांनी जर तसं म्हटलं असतं तर खऱ्या अर्थानं पुनरुक्ती दोष हा शास्त्रामध्ये संभवला असता. त्या शास्त्रकारांनी जर खरोखर तसं म्हटलं असतं की तत्प्रतिषेधार्थम एकतत्व ईश्वर प्रणिधानच करावं असं जर सूत्रकारांनीच म्हटलं असतं, तर त्या ठिकाणी खरोखर पुनरुक्ती दोष हा उपटला असता. आता वाचस्पती मिश्रांनी जो अर्थ केला तोच घेऊन या ठिकाणी स्थूण निखनन न्यायानं, म्हणजे पुन्हा पुन्हा पुरावे देऊन खुंटा बळकट करण्याचा जो तत्वज्ञानाच्या प्रांतातला प्रकार असतो, त्या ठिकाणी ती पुनरुक्ती नसते. आलं का लक्षात? पुनरुक्ती दोष म्हणजे तीच गोष्ट दोनदा सांगणं, हा पुनरुक्ती दोष आहे. पण तीच गोष्ट पुन्हा एकदा वेगळ्या संदर्भामध्ये सांगणं, वेगळ्या प्रकारानं सांगणं, वेगळ्या तात्पर्यानं सांगणं, हा पुनरुक्तीचा दोष होत नाही, तर त्याला स्थूण निखनन न्याय असं म्हटलं जातं. अर्थात याचा अर्थ म्हणजे पुन्हा पुन्हा पुरावे देऊन सिद्धांताला बळकटी देण्याचा जो प्रकार असतो,
किंवा ज्याला म्हणतात की हलवून खुंटा घट्ट करणं, हलवून खुंटा बळकट करणं, हा जो प्रकार असतो तसा हा प्रकार मांडण्यामध्ये प्रत्यवाय नसावा. आलं का लक्षात? म्हणजे हा पुनरुक्ती दोष नाहीये, तर या ठिकाणी स्थूण निखन न्यायाने ती गोष्ट पुन्हा सांगितली गेलेली आहे. कारण सिद्धांताला बळकटी देणं हा या ठिकाणी हेतू आहे, असं मांडण्यामध्ये काही प्रत्यवाय नसावा. पुन्हा ईश्वर प्रकरणाचा या ठिकाणी उपसंहार मानून एकतत्वानं ईश्वर मानणं चूक आहे, हा अट्टहास वाटतो. कारण या ठिकाणी ईश्वर प्रकरणाचा उपसंहारही होतं. उपसंहार होत असल्यामुळं एकतत्वाभ्यास म्हणून पुन्हा त्या सिद्धांताला बळकटी देणं, ईश्वर प्रणिधानाचा जो सिद्धांत आहे, ईश्वर प्रणिधान रूप जो सिद्धांत आता या ठिकाणी सांगितला गेला, त्याला बळकटी देण्यासाठी, तेही उपसंहारामध्ये बळकटी देण्यासाठी त्याचा निर्देश झाला आहे. एकतत्वाभ्यासानं पुन्हा एकदा त्याचा निर्देश झाला आहे म्हटल्यानंतर त्याला चूक मानणं हा दुराग्रह आहे, अट्टहास. एकूण वाचस्पती मतानं ईश्वर मानण्यामध्ये काही प्रमाद आहे असं काही म्हणणं योग्य नाहीये. एकतत्व म्हणजे ईश्वर असं मानण्यामध्ये काही अयोग्य नाहीये, त्यामध्ये काही चूक नाहीये. किंवा एकतत्वाभ्यासानं दुसरी इष्ट अशी योगोपयुक्त, योगाला उपयुक्त, योगाला उपयोगी अशी आलंबन मानणं सुद्धा काही अयोग्य नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे एकतत्वाभ्यासानं ईश्वर माना, ईश्वर प्रणिधान माना किंवा तद उपबलोक्त किंवा त्याला बल प्राप्त करणारे, त्याला पूरक अशी जी काही योगाची साधनं असतील, त्याला पूरक अशी योगोपयुक्त, योगाला उपयुक्त अशी, ईश्वर प्रणिधान उपयुक्त अशी जी काही साधनं असतील सुद्धा मांडणं काही अयोग्य नाहीये, असं या ठिकाणी काही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या सूत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला एकतत्वाभ्यास याचे दोन अर्थ प्राप्त होतात. एकतत्वाभ्यास म्हणजे एकतर ईश्वर प्रणिधान किंवा योगोपयुक्त, योग साधनेला उपोद्बलनार्थ अशा ज्या ज्या साधना असतील, जी जी तत्व असतील, जीवन तत्व असतील, त्यांचा अंगीकार करणं, असे दोन अर्थ प्राप्त होऊ शकतात. म्हणजे ईश्वर प्रणिधान म्हणजे एक प्रणवजप करणं किंवा अष्टांग साधना ही जी त्याला उपोद्बलनार्थ येत असते, त्याला पुष्टी देण्यासाठी जी अष्टांग साधना असते ती करणं, असे दोनही अर्थ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मानावे लागतात. असो, तर एकूण आपण आतापर्यंत वाचस्पती मिश्र आणि भिक्षू मतामध्ये काय सांगितलं गेलं त्याचा थोडक्यात या ठिकाणी गोषवारा घेतला. आता भोजमतामध्ये काय म्हटलंय बघा, तर ते म्हणतात की एकतत्वाभ्यास म्हणजे ते जे विक्षेप आहेत त्या विक्षेपांच्या निषेधार्थ कोणत्याही एका अभिष्ट तत्वामध्ये अभ्यास बाळगणं किंवा चित्ताचा त्या अभ्यास्य विषयामध्ये वारंवार प्रवेश करवणं, हा त्या ठिकाणी त्याने अर्थ आहे. म्हणजे धरसोड वृत्ती ठेवायची नाही असा अर्थ भोज वृत्तीमध्ये सापडतो. की एकतत्व अभ्यास म्हणजे धरसोड वृत्ती ठेवू नये असा त्यांनी एक अर्थ त्या ठिकाणी केलेला आहे. तर ते म्हणतात की म्हणजे जे अनुष्ठान आपण अंगीकारलंय त्याच्यामधनं अचल राहणं, त्यात साधनेमध्ये अचल राहणं, त्यामुळे काय होतं, प्राप्त बलानं एकाग्रतेचा उदय होतो आणि मग विक्षेप हे शांत होतात, असं त्यांनी अर्थ केलेला आहे. अशा प्रकारे राजमार्तांड वृत्ती सांगून जाते. असो, म्हणजे अशी ही तीन मतं या ठिकाणी प्राप्त होतात. एकतत्व अभ्यास म्हणजे चिकाटी ठेवावी, धरसोड वृत्ती करू नये, अशा प्रकारचा अर्थ भोजराजाने केलेला आहे. तोही मांडण्यामध्ये काही मोठा प्रत्यवाय नाहीये. म्हणजे एकूण आता पुन्हा आपल्या पुढे तीन अर्थ आले. एकतत्वाभ्यास या पदानं तीन अर्थ प्राप्त झाले, असं या ठिकाणी काही म्हणायला हरकत नाही. असो,
आता भाष्याकडे जर आपण वळालो तर असं आपल्याला लक्षात येतं की भाष्यकार या ठिकाणी एका दार्शनिक पक्षामध्ये हात घालतात. या ठिकाणी म्हणजे या सूत्राच्या विशदनाला एक वेगळंच वळण या ठिकाणी लागून जातं. तुम्ही जर भाष्याकडे पाहिलं, भाष्यकारांकडे जर पाहिलं तर एक वेगळंच वळण या ठिकाणी मिळून जातं. आणि भाष्यकार या ठिकाणी एका दार्शनिक प्रतिपक्षाला उभा करून त्याला आडवा करतात. दार्शनिक एक प्रतिपक्ष, प्रबळ असा एक प्रतिपक्ष आहे, दार्शनिक प्रतिपक्ष या ठिकाणी आहे, त्याला उभा करतात आणि त्याला आडवा करतात, त्याचं निराकरण करतात. ते म्हणतात की विक्षेपाच्या निवारणार्थ एका तत्वामध्ये आलंबित चित्ताचा अभ्यास करावा, म्हणजे चित्त एका तत्वामध्ये गुंतवावं लागतं. आता असं आहे की काही प्रतिपक्षी मतांमध्ये, प्रतिपक्षी मत म्हणजे या ठिकाणी बौद्धांचं वैनाशिक असं एक मत आहे. बौद्ध मतामध्ये 4 प्रणाली आहेत आणि त्याच्यामध्ये वैनाशिक असं एक मत आहे. वैनाशिक हे नावावरूनच आपल्याला कळतं की हे काय मत असेल. तर त्यांच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत. त्यांच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत. अर्थात मुख्यतः प्रत्यय आणि ज्ञान, प्रत्यय म्हणजे ज्ञान, याच्या बाबतीत ते असं म्हणतात की ज्या चित्तामध्ये ज्ञानाची धारणा होते, ज्या चित्तामध्ये ज्ञानाची धारणा होते, प्रत्ययाची धारणा होते, ते चित्त क्षणिक आहे, असं वैनाशिकांचं मत आहे. त्यांच्या मतामध्ये चित्त क्षणिक असल्यानं ज्ञानकाळी ते एकाग्रता प्राप्त असतं, म्हणजे चित्त क्षणिक असल्यानं असं होतं. म्हणजे असं म्हणतात, आपण म्हणतो की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हवं, आपल्याला एक एकाग्रता प्राप्त व्हावी असं म्हणतो. पण ते म्हणतात की अहो चित्त क्षणिक आहे, प्रत्येक क्षणामध्ये चित्ताचे परमाणू बदलत असतात. त्यामुळे ज्या क्षणामध्ये तुमच्यामध्ये ज्ञान प्रतिफलित होतं, ज्ञानाचा प्रत्यय येतो, त्या क्षणामध्ये चित्त एकाच विषयात असतं. कारण काय आहे की दुसऱ्या क्षणामध्ये येणारं चित्त हे दुसरं आहे. तुम्ही ज्या वेळेला चित्तामध्ये, मनामध्ये विषयांतर होतं असं म्हणता, मनामध्ये विषयांतर होतं असं जे आपण म्हणतो की आपल्याला एकाग्रता लागत नाही, तल्लीनता लागत नाही, चित्त सारखं भरकटतंय. अभ्यासाला बसल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अनुभव असा येतो की चित्त भरकटतं, ज्या ठिकाणी आपलं चित्त एकाग्र व्हायला पाहिजे तर होत नाही, आणि आपण म्हणतो की चित्त भरकटतंय. तर हे वैनाशिक असं म्हणतात की अहो तुम्ही या ठिकाणी तुमचं चित्त जे आहे ते क्षणिक आहे, आणि त्यामुळे ज्या क्षणामध्ये ज्ञान हे प्रतिफलित होतो किंवा ज्ञानाचा प्रत्यय तुम्हाला या क्षणामध्ये, त्या चित्तामध्ये एकच विषय असतो, आणि जे विषयांतर संभवत असे जे म्हणतात, त्या विषयांतराचा आधार हे दुसरं चित्त असतं. आलं का लक्षात? त्यामुळे ते म्हणतात की तुम्हाला प्रत्यय ज्या वेळेला येतो त्यावेळेला चित्ताची एकाग्रताच असते, कारण चित्त क्षणिक असतं. दुसऱ्या क्षणामध्ये असणारं चित्त दुसरं असतं, त्याचा विषय दुसरा असतो, आणि त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये व्यग्रताच असते. तिसऱ्या क्षणामध्ये तिसरं चित्त येतं, आणि त्या क्षणामध्ये तिसरी वस्तू विषयामध्ये येते, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एकाग्रता असते. असा हा वैनाशिकांचा पक्ष आहे. तर ते चित्त क्षणिक मानत असल्यामुळे तुम्हाला एकाग्रता वगैरे प्रकार ह्याच्यासाठी काही झगडण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणतात. आलं का लक्षात? हा या ठिकाणी एक दार्शनिक पक्ष भाष्यकार उभा करतात. म्हणजे असं बघा, आतापर्यंत आपण असं पाहिलं की विक्षेप प्राप्त चित्त असल्यामुळे आपलं सगळं चित्त आपण विक्षिप्त चित्त आहे, असा योगशास्त्राचा सिद्धांत असल्याचं आपण गतसूत्रामध्ये पाहिलं. आपल्या चित्तामध्ये विक्षेप येत असल्या कारणानं ते विक्षिप्त चित्त असतं, असं आपण गतसूत्रामध्ये पाहिलं. तर ते म्हणतात की विक्षिप्त चित्त असूच शकत नाही, प्रत्येक चित्त हे एकाग्रता चित्तच असतं, एकाग्रता प्राप्त चित्त असतं, एकाग्र चित्तच असतं. अशा प्रकारे तो वैनाशिकांचा पक्ष या ठिकाणी आहे. आणि योगमताला विरोधी असल्या कारणानं
त्या ठिकाणी तो लक्षात घेणं आणि त्याचा समाचार घेणं हे एक दार्शनिक कर्तव्य शास्त्रकारांचं असतं. तर म्हणून या ठिकाणी भाष्यकार हा एक दार्शनिक पक्ष या ठिकाणी उभा करतात. आलं का लक्षात? म्हणजे त्यांच्या म्हणजे वैनाशिकांच्या मतानं चित्त हे क्षणिक असल्यानं त्या क्षणामध्ये त्याच्यामध्ये एखादीच वस्तू एखादाच विषय हा असतो आणि विषयांतर होत असताना चित्तांतर होत असतं, दुसरं चित्त येत असतं. त्यामुळे दुसऱ्या चित्ताचा दुसरा विषय, तिसऱ्या चित्ताचा तिसरा विषय, चौथ्या चित्ताचा चौथा विषय, पाचव्या चित्ताचा पाचवा विषय, अशा प्रकारे हा प्रवाह चालू असतो. त्यामुळे तुम्ही ह्याला विक्षिप्त चित्त म्हणण्याचं कारण नाही. एकाग्रताच हा त्या चित्ताचा धर्म आहे आणि त्या ठिकाणी तो एकाग्रताच त्या ठिकाणी असते, असं हे वैनाशिकांचं मत आहे. म्हणजे हे वैनाशिक चित्त क्षणिक मानतात, पण क्षणिक चित्तामध्ये जो सादृश्य प्रत्यय प्रवाह याला ते चित्ताची एकाग्रता मानतात. पण असं आहे की असमान प्रत्यय प्रवाहामध्ये सुद्धा चित्त एक एक विषयामध्ये नियत असल्यानं, एकाग्रच ठरत असल्यानं विक्षिप्त चित्ताची उपपत्तीच लागणार नाही, असं त्यांच्या मतामध्ये ठरतं. विक्षिप्त चित्ताची उपपत्तीच लागणार नाही. त्यामुळे क्षणिक चित्तवादामध्ये प्रत्येक क्षणाला निरनिराळा चित्तपुंज हा विषयामध्ये प्रत्यय घेतो, हा एक अपसिद्धांत आहे, असं या ठिकाणी भाष्यकार सांगतात. त्यामुळे असं आहे की एकच चित्त अनेक अर्थांमध्ये अवस्थित असतं, हा या ठिकाणी सिद्धांत आहे. एकच चित्त अनेक विषयांमध्ये अवस्थित असतं, असा हा योगाचा सिद्धांत आहे, योगशास्त्राचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत या ठिकाणी शास्त्रामध्ये मानलेला आहे आणि तो केवळ मानलेला नाही आणि तोच खरा सिद्धांत आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. जर एका चित्ताशी असंबंधित अनोक्षणी भिन्न चित्त प्रत्ययाला उत्पन्न करतील तर पूर्व चित्ताला उत्तर चित्त स्मरणार नाही, कारण स्मरणाला या ठिकाणी बाधा येते. तुम्ही तुमचं जर मत क्षणभर मानलं की ठीक आहे, आपण चित्त क्षणिक मानूया, मग असं जर असेल तर एका चित्ताला आलेला अनुभव दुसऱ्या चित्ताला कसा स्मरणीय ठरेल? असं आहे, माझ्या अनुभवाचं स्मरण तुम्हाला कसं येईल? माझ्या अनुभवाचं स्मरण हे मलाच यायला पाहिजे. त्यामुळे ज्या चित्ताला अनुभव आला त्याच चित्ताला अनुभव हा संभवत असतो. स्मरण प्रक्रिया ही त्या ठिकाणी संभवू शकत असते. एका चित्तपुंजाचा अनुभव दुसऱ्या चित्तपुंजाला स्मरणीय ठरत नाही. त्यामुळे स्मरण प्रक्रिया जी आहे, ज्याचा अनुभव आपल्याला येतो, तो सुद्धा तुमच्या क्षणिकवादामध्ये चित्त क्षणिक आहे असं मानण्यानं उभा राहू शकत नाही. असाही या ठिकाणी एक म्हणजे प्रतिपक्षाला आडवं करण्यासाठी या ठिकाणी एक असा सवाल टाकला जातो की तुमचा अपसिद्धांत आहे, असं या ठिकाणी सांगितलं जातं. तसंच अन्य चित्ताचं ज्ञानार्जन आणि तज्जन्य कर्माशय याचा भोग तद्भिन्न दुसऱ्या चित्ताला होईल, ही सुद्धा अनवस्थाच ठरेल. आलं का लक्षात? म्हणजे या क्षणातल्या चित्तानं एखादं कर्म केलं, ते पापरूप पुण्यरूप कर्म असेल तर ते भोगण्याचा प्रकार दुसऱ्या चित्ताला संभवेल आणि ही अनवस्था ठरेल. म्हणजे एकाने अपराध करायचा आणि त्याची शिक्षा दुसऱ्याला होते. एका चित्ताने अपराध केला असताना तो त्या क्षणामध्येच मरून पडला आणि त्यामुळे त्याचा अपराध हा दुसऱ्या चित्ताच्या माथी मारून त्याला त्या ठिकाणी अपराधीय ठरणं हा अनवस्थेचा प्रकार संभवतो आणि तसा होऊ नये म्हणून चित्त हे खऱ्या अर्थानं क्षणिक मानण्याचा प्रकार हा अपसिद्धांत आहे, असं शास्त्रकार सांगतात. आता थोडक्यात म्हणजे वैनाशिक मतामध्ये चित्त क्षणिक असतं आणि त्यामुळे एखाद्या विवक्षित क्षणामध्ये ते एकाच प्रत्ययाचा आकार घेत असतं. म्हणजे एकाच प्रत्याकारातेनं ते प्राप्त होत असतं आणि दुसऱ्या क्षणी दुसरंच चित्त उपस्थित होतं
आणि प्रत्यंतर सुद्धा चित्तांतराच्या संबंधानं होतं. म्हणजे एका क्षणात एक चित्त एकाच प्रत्ययात असतं. त्यामुळे एकाग्रतादी जी प्रकार आहेत, एकाग्रतादी जे प्रकार आहेत त्यांची उपपत्ती लागणार नाही. हाही तुमच्या सिद्धांतामधला अपसिद्धांत दाखवणारा प्रकार म्हणता येईल. आता ज्या बौद्ध मतामध्ये समाधीचा उपदेश आहे, आता पुन्हा गंमत बघा, हे वैनाशिक चित्त क्षणिक मांडणारे बौद्ध समाधी सुद्धा सांगतात. या बौद्ध मतामध्ये समाधीचा उपदेश, एकाग्रतेचा उपदेश हे सगळे झालेलं आहे, हे सगळं आलेलं आहे, नाही असं नाही. त्यांनीच चित्ताला क्षणिक मानावं, म्हणजे ज्यांनी समाधी सांगितली, ज्यांनी समाधी मानली, ज्यांनी समाधीला उपपत्ती सांगितली, ज्यांनी एकाग्रता सांगितली, एकाग्रतेची जी उपपत्ती मानली, तेच बौद्ध चित्ताला क्षणिक मानतात. हे एकूण गौड बंगालच आहे. आणि खऱ्या अर्थानं गौड बंगाल नाही, हा अपसिद्धांत आहे सगळा. बौद्ध दर्शनातला सगळा अपसिद्धांत या ठिकाणी उघडा पडतो. असा हा एक या ठिकाणी प्रकार लक्षात येतो. पण हे वैनाशिक या ठिकाणी अशी एक युक्ती मांडतात. आता जी या ठिकाणी एक आपत्ती त्यांच्या पुढे मांडली गेली की तुमच्या मतामध्ये तुमच्यावर ही आपत्ती येते असं सांगितलं गेलं, तर त्याच्यावर ते युक्ती सांगतात. ते म्हणतात चित्ताचा जो सादृश्य प्रत्यय प्रवाह हीच एकाग्रता असते आणि विसादृश्य प्रत्यय प्रवाह ही अनेकार्थता असते. ते काय म्हणतात, अहो काय तसं काय आमच्या मतामध्ये दोष येत नाही, आम्ही चित्त क्षणिक मानलं तरी आम्ही एकाग्रता सांगू शकतो. कारण असं आहे, चित्त क्रमांक 1 प्रत्यय अ, चित्त क्रमांक 2 प्रत्यय अ, चित्त क्रमांक 3 प्रत्यय अ, चित्त क्रमांक 4 प्रत्यय अ. अशा प्रकारे जर सादृश्य प्रवाह असेल तर ती एकाग्रताच ठरते की. सादृश्य प्रवाहाने एकाग्रता प्राप्त होते आणि विसादृश्य प्रवाहानं अनेकार्थता प्राप्त होते, असं आम्ही या ठिकाणी म्हणणार आहोत. त्यामुळे आमच्या मतामध्ये कुठल्याही प्रकारे दोष आहे असं तुम्हाला या संदर्भामध्ये म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण असे की याच हा दोष असा की वैनाशिक सगळंच क्षणिक मानतात, म्हणजे सगळ्याच गोष्टी क्षणिक मानतात. म्हणजे बाह्य वस्तू ही क्षणिक असल्यानं चित्ताला सादृश्य प्रत्ययाला आधारच नसतो. आलं का लक्षात? त्यांनी एक बचाव मांडण्यासाठी युक्ती मांडली. पण असं आहे की एकदा मतामध्ये दोष आहे हे जर निश्चित झालं तर तुम्ही किती जरी बचाव करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा बचाव उघडा पडतो. तर त्यांचा जो बचाव आहे तो पुन्हा आडवा केला जातो. त्याला आडवं पाडलं जातं की असं बघा, तुमचं चित्त क्षणिक आहे आणि त्याला सादृश्य प्रवाह मिळतो असं जे तुम्ही म्हणता, त्याचा जो प्रत्यय विषय तो विषय सुद्धा क्षणिक असतो. म्हणजे बाह्य वस्तू जी आहे, म्हणजे गुलाबाच्या फुलावर जर तुम्हाला सादृश्य प्रवाह जर प्राप्त होत असेल तर बाहेरचं गुलाबाचं फुल आहे ते क्षणाला बदलतंय. तुमच्याच मतानं वैनाशिक आहात तुम्ही. तुमच्या क्षणानं ते तुमच्या मतानं प्रत्येक क्षणाला ते गुलाबाचं फुल पहिल्या क्षणाला दुसरं फुल दुसऱ्या क्षणात नाही, दुसऱ्या क्षणाचं फुल तिसऱ्या क्षणात नाही, तिसऱ्या क्षणाचं फुल चौथ्या क्षणात नाही. म्हणजे बाह्य वस्तू ही सुद्धा क्षणोक्षणी विनाश पावतीये, नुसती बदलत नाहीये तर विनाश पावतीये तुमच्या मताने. त्यामुळे सादृश्य प्रत्ययाला कुठल्याही प्रकारचा आधारच बाहेर नाहीये. कारण तुमच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी प्रत्येक क्षणी मरून पडतायत. प्रत्येक गोष्टी क्षणिक आहेत. बाह्य वस्तू जर क्षणिक असेल तर ती तुमच्या चित्तामध्ये टिकेल तरी कशी? त्यामुळे तुमच्या या सादृश्य प्रवाहाच्या प्रकाराने जो बचाव तुम्ही मांडला आहे त्याला आधारच नसतो. त्यामुळं तुमचे सादृश्यादी कथनाचे प्रकार जे आहेत ते सगळे विप्रलाप आहेत असं या ठिकाणी योगशास्त्रकार सांगून जातात. भाष्यकार पुढे असं म्हणतात की बौद्धांनी कसंही समाधान सांगितलं तरी ते गोमय पायसीय न्यायाला वर्तानच ठरेल.
आलं का लक्षात? तुम्ही जरी कशा प्रकारे तुमचा बचाव तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, तुमचा आपा सिद्धांत आहे आणि त्याला तुम्ही उभा करण्याचा किती जरी खटाटोप केला, तर तो सगळा खटाटोप गोमय वायसीय न्यायाला वर्तानच असणार आहे. इतकंच नव्हे तर अन्यान्य चित्त मानल्यानं, प्रत्येक चित्त हे वेगवेगळं आहे असं मानल्यानं आपल्याला कधीही येणार नाही. मग असं कसं होऊ शकेल की ज्याला मी पाहिलं त्याला स्पर्श करीत आहे आणि ज्याला मी स्पर्श केला त्याला पाहत आहे, असा प्रकार कसा होऊ शकेल? आलं का लक्षात? पण आपल्याला असा अनुभव तरी येतो की ज्याला पाहिलं त्याला स्पर्श करत आहे आणि ज्याला स्पर्श केला त्याला पाहत आहे, असा आपला अनुभव असतो. पण सगळ्याच गोष्टी क्षणिक असतील तर अशा प्रकारचा अनुभवच आपल्याला येणार नाही. आणि मग असं आहे की अभेदरूप अहमवृत्ती प्रत्यक्ष आहे आणि प्रत्यक्षाचं महात्म्य दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानं अभिभूत होत नसतं. आपला जो अहम प्रत्यय मीचा प्रत्यय आहे तो आत्ता आहे, काल होता, परवा होता, उद्या असणार आहे. मग हा जो अहम प्रत्यय आहे तो प्रत्यय तर अभेद रूपानं आपल्याला येतोच की. असं काही आपण म्हणत नाही कालचा मी आज नाहीये आणि आजचा मी उद्या नसणार आहे. म्हणजे किती अनवस्था होईल बघा. माणसाचा व्यवहार सुद्धा किती सगळा कोलमडून पडेल. बरं, प्रत्येक माणूस जर असा म्हणायला लागला की कालचा मी आज नाहीये, असं जर प्रत्येक माणूस म्हणायला लागला तर व्यवहार कसा ठप्प होऊन जाईल, सगळा कोलमडून पडेल. पण केवळ व्यवहार कोलमडणार नाही तर ही गोष्ट अशक्यच आहे. माणसाला अनुभव येतो कालचा मी आज आहे, काल मी अमुक केलं आणि त्याचा अनुभव मला आज येत आहे. काल मी त्याला हात लावला, आज त्याला मी बघत आहे, त्याला मी काल पाहिलं, आज त्याला हात लावत आहे, असं माणूस म्हणतो. अर्थात अहम प्रत्यय हा जो आहे तो अभेद रूपानं माणसाला असा एका सातत्यानं दिसत असतो आणि हे प्रत्यक्ष आहे. माणसाला याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि असं आहे की प्रत्यक्ष प्रमाणाला अभिभूत करणारं दुसरंही प्रमाण नसतं. हे अत्यंत महाबलाढ्य प्रमाण आहे. त्यामुळे ते म्हणतात, सिद्धांत असा आहे की एक चित्त अनेक अर्थांमध्ये स्थायी भावानं असतं हे सिद्ध आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की माझ्या चित्तामध्ये विक्षेप आला किंवा माझं चित्त एकाग्र झालं, या गोष्टी होण्याचं कारण चित्ताला तो तशा प्रकारचा एक म्हणजे एकच चित्त आहे आणि त्याला अनेक अर्थांमध्ये स्थायी भावानं अनुभव येत असतो, असा हा सिद्धांत या ठिकाणी आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे अपलाप करण्याचं कारण नाही, ते सगळे आडवे होतील असं शास्त्रकार या ठिकाणी सांगतात. तर असं आहे की या प्रसंगामध्ये आपण या दार्शनिक पक्षालाही समजून घेतलं. दार्शनिक वादावादी कशी होते, दार्शनिक पक्ष कसे उभे केले जातात आणि त्याचे त्यांना कसं आडवं केलं जातं, सिद्धांतकार कसे त्यांना आडवं करतात, हा एक अनुभव या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आला. पण या ठिकाणी जाता आपण असं पाहिलं की भाष्यकार असं म्हणतात की बौद्धांनी कसंही जर समाधान सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो गोमय पायसीय न्यायाला वर्तानच ठरेल असं ते म्हणतात. तर हा गोमय पायसीय न्याय काय आहे, हा एक गमतीदार प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेऊन पुढे जाऊया. असं आहे की तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये चित्ताला क्षणिक मानायचं आणि मग आपल्या उपासना पद्धतीमध्ये ध्यान आहे, समाधी आहे म्हटल्यानंतर काहीतरी ओढाताण करायची. तर हा प्रकार असाच आहे की गोमय पायसीय असं आहे की शेण हा एक गवीय पदार्थ आहे, गायीपासून निर्माण होणारा पदार्थ आहे. शेण हा एक गवीय पदार्थ आहे आणि पायस म्हणजे खीर सुद्धा गायीच्या दुधापासून बनणारा एक गवीय पदार्थ आहे. दोन्ही गवीय पदार्थ आहेत. असं म्हटल्यानंतर पायस काय किंवा खीर किंवा शेण काय दोन्ही एकच असावं असं आहे. दोन्ही गवीय पदार्थ आहेत म्हणून पायसाच्या ऐवजी शेण खायला कोणी जाणार नाही. पण हा शेण खाण्याचा प्रकार हे वैनाशिक करतात. ते म्हणतात हे असलं काय ते असलं काय, दोन्ही गवीयच आहेत असा त्यांचा हा प्रकार
गोमय पायसी हे न्यायाच्या वर्ताण आहे असं भाष्यकार म्हणतात. असो तर या ठिकाणी एक असा प्रश्न निर्माण होतो की भाष्यकारांनी हा दार्शनिक पक्ष या ठिकाणी कशाला आणला पाहिजे. हा एक प्रायोगिक शास्त्र आहे. योग म्हणजे या ठिकाणी एक प्रायोगिक शास्त्र आहे. या ठिकाणी योग जो प्रायोगिक भाग आहे, योगाच्या अनुष्ठानाचा प्रकार आहे, त्याची जी अभ्यासनीय साधन आहेत त्याचा विचार या ठिकाणी होत असताना हा दार्शनिक मुद्दा कशाला आणावा. तर असं आहे की ही जी अभ्यास प्रणाली ज्या तत्वज्ञानावर उभी आहे त्याला जर कोणी सुरुंग लावला तर तुमची अभ्यास प्रणाली काय टिकणार आहे. त्यामुळे दार्शनिकांचा त्यांचं एक या ठिकाणी कर्तव्य असतं की ज्या वेळेला प्रतिपक्षी असा काही सिद्धांत मांडतात की तो सिद्धांत तुमच्या अभ्यास प्रक्रियेला सुरुंग लावण्याची शक्यता या ठिकाणी असते आणि म्हणून त्यांचा योग्य ठिकाणी समाचार घेणं हे त्यांचं कर्तव्य असतं. तुम्ही ज्या ठिकाणी चित्त सांगता, स्मृती सांगता, चित्ताचे व्यापार सांगता, चित्ताची एकाग्रता सांगता, चित्ताचे विक्षेप सांगता, तर त्याला जर कोणी एखादा सुरुंग, आता आपण पाहिलं की या ठिकाणी योगशास्त्र चित्तांचे विक्षेप सांगत असताना या ठिकाणी प्रतिपक्ष जर म्हणेल अहो चित्तांना विक्षेपच नसतात, तर एकूण साधन प्रक्रियेला सुरुंग लागतो या ठिकाणी. आणि म्हणून दर्शनशास्त्राच्या ग्रंथामध्ये आपल्या सिद्धांतांना बळकटी देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा लागतो आणि करणं हे दार्शनिकांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून एक दार्शनिक म्हणून भाष्यकार या ठिकाणी कर्तव्य बजावतात. नाहीतर असहिष्णुतेनं परमताचा धिक्कार करणं किंवा परमताचा समाचार घेणं ही काही वैदिकांची वृत्तीच नाहीये. पण ज्यावेळेला आपल्या मताला आणि आपल्या मतावर उभ्या असलेल्या साधन प्रणालीला, उपासनेला जर कुठे सुरुंग लागत असेल, कोणी असा विप्रलाप काढत असेल, तर त्याचा त्या ठिकाणी समाचार घेणं हे दार्शनिकांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून भाष्यकार हे कर्तव्य अनेक ठिकाणी पाडतात हे आपल्याला पुढे लक्षात येईल. तसंच आपण या योगदर्शनाचा अभ्यास करू तसं तसं लक्षात येईल की दार्शनिक पक्ष हे म्हणजे प्रतिपक्ष जे आहेत ते जर योग सिद्धांताला विरोधी जात असतील तर भाष्यकारांनी त्यांचा योग्यपणे समाचार हा घेतलेला आहे. आणि त्यामुळे तो प्रकार या ठिकाणी सर्वप्रथम योगसूत्रामध्ये या सूत्रामध्ये भाष्यकारांना करावा लागला. कारण सूत्रकारांनी विक्षेप सांगितले तर प्रतिपक्षी म्हणतात अहो चित्ताला विक्षेप नसतात, असं म्हटल्यानंतर त्यांचं निराकरण करणं हे आवश्यक असतं. आणि एकतत्व अभ्यास हा त्यांच्या मताने होऊ शकत नाही कारण चित्त क्षणिक आहे असं म्हटल्यानंतर मग एकतत्वाभ्यास तुम्ही जो मांडताय तो होऊच शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल, असा विप्रलाप काढत असेल, तर त्याचाही समाचार घ्यावा लागतो. आणि म्हणून या संदर्भामध्ये वैनाशिक समाचार भाष्यकार घेतात आणि म्हणून हा दार्शनिक पक्ष उभा करतात. सश्रद्ध योगसाधकाला या ठिकाणी काही तसं उपयोगी काही प्राप्त होत नसलं तर एक दार्शनिक कर्तव्य भाष्यकारांना त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. आणि अभ्यासकाच्या दृष्टीनं म्हणजे अभ्यास करायचा असेल योगशास्त्राचा, योगदर्शनाचा, तर आपल्याला या गोष्टी सगळ्या समजवून घेतल्या पाहिजेत, म्हणजे आपला कधी बुद्धिभेद होणार नाही. आज आपण सश्रद्ध वृत्तीनं एकतत्वाभ्यास करू, पण उद्या जर कोणी सुरुंग लावला आणि म्हटलं अहो तुम्ही करताय ह्याच्या मागे योग्य पीठिकाच नाहीये, एकतत्वाभ्यास होऊ शकत नाही, चित्त दर क्षणाला बदलत जाते, त्यामुळे असं जर कोणी विप्रलाप काढला तर बुद्धिभेद होईल. आणि म्हणून एक अभ्यासकानं दार्शनिक पार्श्वभूमी बळकट करणं हेही अभ्यासकाचं कर्तव्य असतं. केवळ मला ह्याच्याशी कर्तव्य नाही, मला केवळ योग साधना करायची आणि योग साधना करण्यासाठी काय हवे हे मला बघायचंय, असा दृष्टिकोन ठेवणं हे आज जरी योग्य असलं तरी कालांतरानं ते योग्य ठरत नसतं. कारण बुद्धिभेद हा केव्हाही कोणीही कुठेही करू शकतो आणि आपल्या श्रद्धेला तडा जाऊ शकतो. आणि तसा जाऊ नये. आणि संशय प्रसंगी संशयाचा विचार करताना आपण पाहिलं की आपल्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान हे असण्यानं संशयाचं मूळ पडतं त्या ठिकाणी, तर हा अज्ञानाचा भाग या ठिकाणी ठरेल. त्यामुळे दार्शनिक
हा जो उहापोह शास्त्रामध्ये झालेला आहे तो समजून घेणं अत्यावश्यक असतं. म्हणजे योगशास्त्राविषयी आपल्यामध्ये असलेलं अज्ञान हे कमी होऊ शकतं. त्यामुळे हा दार्शनिक उहापोह आणि दार्शनिक उठाठेव याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. असा जर साधकाचा अभ्यासकाचा पवित्र असेल तर तो अयोग्य आहे असं या ठिकाणी वाटतं. असो, तर अशा प्रकारे एकतत्वाभ्यास या प्रकारामध्ये भाष्यकार हा दार्शनिक मुद्दा सांगून वैनाशिक मताचं खंडन करतात आणि एकतत्वाभ्यास हा होऊ शकतो आणि करावा लागतो अशा मताला बलान्वित करतात असं या ठिकाणी सांगू असं वाटतं. असो, तर या ठिकाणी एकतत्वाभ्यास म्हणजे योगातून च्युत न होणं. दृष्टिक्षेपातली जी योगभूमी ती प्राप्त होण्यासाठी अच्युत ध्येयनिष्ठा ठेवणं, चिकाटी ठेवणं आणि परमार्थापासून कदापिही दूर न जाणं हा एकतत्वाभ्यास असतो. तर या ठिकाणी दृष्टिक्षेपात ही योगभूमी ती प्राप्त होण्यासाठी अच्युत ध्येयनिष्ठा ठेवणं, चिकाटी ठेवणं आणि परमार्थापासून कदापि दूर न जाणं हा एकतत्वाभ्यास असतो असं या ठिकाणी म्हणता येईल. तर एकतत्वाभ्यास म्हटल्यानंतर या ठिकाणी ईश्वरप्रणिधानच करावं किंवा ईश्वरप्रणिधानाला उपोद्बलक अशा ज्या योग प्रक्रिया असतील म्हणजे सदाचार, सद्वर्तन, सत्संग, आचार, विचार, नंतर आहार, विहार या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगानं पाळणं, त्यासाठी पाळणं हा सुद्धा प्रकार या ठिकाणी एकतत्वाभ्यासामध्ये समाविष्ट होऊ शकतो. असा एकूण हा एकतत्वाभ्यासाचा प्रकार, सुप्रकार आणि शास्त्रकार या ठिकाणी सांगतात. म्हणजे आपली ध्येयच्युती कधी होऊ नये, ध्येयाच्या मार्गाने आपण जात असताना त्यातनं आपण मार्गभ्रष्ट कधी होऊ नये. मार्ग बदलणं, रूळ बदलणं अशा प्रकारे माणसाने किंवा साधकाने कधी करू नये. निष्ठा बदलणं, पक्षांतर करण्याचा जो प्रकार असतो तशा प्रकारे या ठिकाणी निष्ठांतर न करणं हे सांगितलं जातं. एका ध्येयनिष्ठेनं आपण चिकाटीनं तो प्रयत्न कधी सोडायचा नाही असा या ठिकाणी सूत्रकारांचा सूर आहे. त्यांचा जो प्रतिपादनाचा सूर तो हा असा आहे. नाही तर सर्वसामान्यपणे माणसाची वृत्ती असते थोड्या दिवस करून बघूया, हे करून बघूया, हे नाही जमलं तर तिकडे दुसरं काहीतरी करून बघूया. ही जी वृत्ती आहे ती राहू नये. म्हणजे सर्वसामान्य साधकाच्या दृष्टिकोनातून म्हणायचं तर हा प्रकार असा संभवू नये की पक्षांतरासारखा प्रकार संभवू नये. आज ही भेषज प्रणाली पाहिली, उद्या ती भेषज प्रणाली बघूया. तसंच आज हे तत्वज्ञान आपण कवटाळलं, उद्या ते तत्वज्ञान कवटाळून बघूया. आपण हा आचारधर्म पाळला, उद्या तो आचारधर्म पाळून बघूया. अशा प्रकारे माणसाने तळ्यात मळ्यात ही वृत्ती करू ठेवू नये किंवा चिकाटी सोडून सारखं मार्गांतर, पक्षांतर, ध्येयांतर हे करू नये. अशा दृष्टीने एकतत्वाभ्यास असं शास्त्रकार सांगून जातात. या संदर्भामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वचन प्रकर्षानं जाणवतं. व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरुनंदन असं जे भगवान म्हणतात तो हा एकतत्वाभ्यासाचाच प्रकार आहे. चिकाटी, ध्येयनिष्ठा हाच प्रकार त्या ठिकाणी भगवंत सांगतात. तर तो भगवद्गीतेतला जो श्लोक आहे
तो असा की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. म्हणजे निश्चयात्मक अशी जी बुद्धी असते ती एकच असते, तर निश्चयहीन अशी जी असते ती अनेक शाखांनी युक्त अशी ती असते, बहुशाखात्मक असते. आणि त्या बुद्धीमागे आविरतीजन्य असं एक चांचल्य असतं, सारखे रूळ बदलणं. माणसामध्ये रूळ बदलण्याची असते त्याला अव्यवसायात्मिक बुद्धी असं म्हणतात, की आज हे नाही ते सारखं मार्गांतर करणं, कुठल्याही प्रकारे कुठे निष्ठा न ठेवणं, सोयीपणे बदलत राहणं किंवा अनेक गोष्टींची चव पाहणं, ही जी माणसाची वृत्ती असते, आज हे केलं उद्या ते करून बघूया, आज उद्या ते केलं तर परवा ते करून बघूया, ही जी वृत्ती असते ती अव्यवसायात्मिक बुद्धी असते. आणि ह्याच्यातून माणूस कुठेच पोहोचू शकत नाही. जागच्या जागी तर राहतो किंवा आहे तिथून तो खाली तरी जातो. एका ध्येयनिष्ठेनं माणसाने कर्तव्य कर्म करत राहिल्याशिवाय, आपली उपासना चालू ठेवल्याशिवाय तो पुढे कसा जाईल. तर तो प्रकार या ठिकाणी व्यवसायात्मक बुद्धी हा जो गीतेचा उपदेश आहे तो एकतत्वाभ्यास हा या पदांतरातून योगशास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे. पण थोडं मनोवैज्ञानिक परीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला ही अव्यवसायात्मक बुद्धी असते किंवा अनेक तत्वाभ्यासाची वृत्ती जी असते की सारखं मार्गांतरण करणं, पथांतर करणं, एक हा पंथ सोडून तो पंथ, तो पंथ सोडून तिसरा पंथ, असं जर सारखा माणूस रूळ बदलत राहिला तर त्यामागे काय वृत्ती असते, तर ती एक प्रकारची तिची चंचलता आहे किंवा चांचल्य वृत्ती आहे, त्यामागे अविरती असते, वैराग्याचा अभाव असतो, माणसाला काहीतरी अभिलाषा असते आणि ती झटकन प्राप्त व्हावी अशी इच्छा असते. आणि इथं 2-3 दिवस प्रयत्न केला नाही मिळाला तर दुसरा लगेच प्रकार हाताळूया, अशी त्याच्यामध्ये चांचल्य वृत्ती येण्याचं कारण त्याच्यामध्ये वैराग्याचा अभाव असतो. आणि वैराग्याचा अभाव असला तर अध्यात्माच्या प्रांतामध्ये त्यांनी किती जरी पंथ हाताळले तरी त्याची प्रगती होणार नाही, होणं शक्य नाही. हा एक सिद्धांत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही जी अव्यवसायात्मिक बुद्धी आहे, एकतत्वाभ्यास विरहित जी वृत्ती आहे, ती अत्यंत अनुपादेय हेही अशी आहे असं अध्यात्मशास्त्र सांगतो. त्यामुळे असं आहे की मनामध्ये जर आसक्ती असेल, अभिलाषा असेल, आसक्ती असेल, फलाभिकांक्षा असेल, फळाची अधिकांक्षा असेल, फळांची इच्छा असेल, तर ते अवैराग्य असतं, वैराग्याचा तो अभाव असतो. आणि पारमार्थिक एकतत्वाभ्यास त्यामुळे हा अशक्य ठरतो. भोगैश्वर्य प्रसक्त असे जे असतात ते अशा प्रकारचे असतात. गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे भोगैश्वर्य प्रसक्त असं त्यांना म्हटलेलं आहे. तर ते अशा प्रकारचे असतात आणि त्यांना ही गीतोक्त व्यवसायात्मिक बुद्धी ही कधीच प्राप्त होत नसते. आणि पातंजलोक्त एकतत्वाभ्यास ह्याने जर कोणी युक्त झाला तर तो निश्चितच विरागी असतो, भोगैश्वर्य प्रसक्त नसतो असं आपल्याला स्पष्ट म्हणता येतं. आता जे सांगितलं की गीतेमध्ये भोगैश्वर्य प्रसक्त लोकांना व्यवसायात्मिक बुद्धी प्राप्त होत नाही, एकनिष्ठा प्राप्त होत नाही, निष्ठेने काहीच करत नाहीत, इकडून तिकडे केवळ उड्या मारतात, हा जो प्रकार आहे तो गीतेमध्ये कसा सांगितलाय बघा. तर तिथे गीतेत असं म्हटलंय की भोगैश्वर्य प्रसक्त असे जे पराभूत चित्त ज्यांचं किंवा ज्या अशा लोकांचं अंतःकरण जे असतं ते व्यवसायात्मक बुद्धीने युक्त नसतं, असा हा संदर्भ गीतेमध्ये आपल्याला सापडतो. आणि त्यांना एकतत्वाभ्यास हा संभवू शकत नाही. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पुढे असं लगेच म्हटलंय की भोगेश्वर्य प्रसक्ताना तथा अपहृत चेतसाम
व्यवसायात्मक बुद्धी समाधौ न विधीयते. असे जे भोगैश्वर्य प्रसक्त असतात, भोगांच्या मागे लागलेले असतात, चैन विलास हाच ज्यांचा हाईभाव असतो, त्यांना, तसंच अपहृत चेतसाम, पराभूत चित्त, निश्शक्त चित्त, ज्यांचं चित्त पराभूत आहे, कुठल्याही निष्ठेमागे न जाण्याचं कारण त्यामध्ये पराभूत चित्तवाद असतो. असे जे पराभूत चित्ताने युक्त असतात त्यांच्या बाबतीत काय, व्यवसायात्मक बुद्धी ही समाधौ न विधीयते. अशा लोकांना ही व्यवसायात्मक बुद्धी जी सांगितली ती कुठेही प्राप्त होत नाही, कधीही प्राप्त होत नाही, असं पुढे 44व्या सूत्रात सांगतात. अर्थात 41व्या सूत्रामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये 41व्या सूत्रामध्ये व्यवसायात्मक बुद्धी सांगितली जाते आणि अव्यवसायात्मक बुद्धी सांगितली जाते. आणि ही जी व्यवसायात्मक बुद्धी आहे तिची वाटचाल स्थितप्रज्ञ दर्शनापर्यंत, स्थितप्रज्ञ असा जो योगी असतो तिथपर्यंत होत असते. अशा प्रकारे त्या संदर्भातून व्यवसायात्मक बुद्धी ही दुसऱ्या अध्यायात सांगितली जाते. म्हणजे स्थितप्रज्ञ ही जी अवस्था आहे त्यासाठी व्यवसायात्मक बुद्धी असावी लागते आणि अव्यवसायात्मक बुद्धी असणाऱ्यांना त्याची सावली सुद्धा कधी दिसणार नाही, लागणार नाही, असाही गीताशास्त्रात सिद्धांत आहे. आणि त्या संदर्भामध्ये भगवान एकतत्वाभ्यासाच्या प्रकाराचा, त्याच प्रकाराचा व्यवसायात्मक बुद्धीचा प्रकार सांगतात. तर अशा प्रकारे योगशास्त्र आणि गीताशास्त्र यातला तो एक सामायिक भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. असो, या ठिकाणी दुसरी एक गोष्ट स्मरते, ती म्हणजे वेदांतामध्ये सुद्धा असाच एकतत्वाभ्यासाचा प्रकारच सांगितला गेलाय, किंवा सांख्यसूत्रामध्ये सुद्धा असा प्रकार सांगितला गेलाय की साधनेची ही आवृत्ती व्हायला पाहिजे, सततावर्तन असायला पाहिजे. सांख्यसूत्रामध्ये आवृत्ती सकृत उपदेशात असं म्हटलेलं आहे. आणि योगसूत्रकारांसुद्धा सुरुवातीलाच साधना कशी असावी हे सांगताना सददीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेविता दृढभूमी, अशा प्रकारे एकतत्वाभ्यासाचंच लक्षण त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि एकतत्वाभ्यास म्हणजे काय हा प्रकार आपण या प्रसंगी पाहिला आहे आणि तो पुन्हा एकदा या ठिकाणी सूत्रकार आवर्जून सांगतात, विशेषतः अशा दृष्टीनं की साधकानं पक्षांतर करू नये, उपासनांतर करू नये, निष्ठांतर करू नये, अशा दृष्टीने ते सांगतात. आता एकतत्वाभ्यासानं ईश्वर प्रणिधान मांडणं हे प्रशस्त आहे असं आपण सुरुवातीलाच पाहिलं, कारण एकूण हा प्रसंग ईश्वर प्रणिधानाचा आहे, हे प्रकरण ईश्वर प्रणिधानाचं आहे. तेच प्रकरण अजून चालू आहे. म्हणजे प्रकरणाचा उपक्रम ज्या ईश्वर प्रणिधानानं सांगितला गेला त्यातच अनन्य बुद्धीनं अभ्यास साधणं, असा उपसंहार या ठिकाणी मांडणं हे युक्त असतं. त्यामुळे एकतत्वाभ्यासानं ईश्वर प्रणिधान, ईश्वर उपासना ही सांगितली गेली आहे असं मानणं हे जास्त प्रशस्त आहे. आणि असं आहे की अशा प्रकारचा उपसंहार मानणं ह्याला सुद्धा गीता प्रामाण्य आहे. म्हणजे ईश्वर प्रधानाच्या संदर्भामध्ये अव्यभिचारी सततयुक्तता ही असावी लागते, असा गीतेतला उपदेश या ठिकाणी प्रसंगनिष्ठतेनं आठवतो. गीतावचन असं की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. अशा प्रकारे 10व्या अध्यायामध्ये 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. तर ही सततयुक्तता जी आहे ती एकतत्वाभ्यास स्वरूपाचीच आहे आणि त्यामुळे गीतेच्या
तात्पर्यावर अनुसंधान ठेवल्यानं सूत्रकार सुद्धा तोच प्रकार सांगतायत असं मानणं या ठिकाणी प्रशस्त आहे. विशेषतः उपक्रम उपसंहार न्याय जो आहे की उपक्रम काय आहे आणि उपसंहार हा तसाच असायला पाहिजे, अशा अनुषंगानं सुद्धा आपल्याला ते असं म्हणता येतं की एकतत्वाभ्यास म्हणजे एकतत्व म्हणजे ईश्वर भगवंत असाच अर्थ या ठिकाणी करायला पाहिजे. एकूण योगज चित्त भूमी प्राप्त होणं हे साधकाला आवश्यक असतं. आणि त्याला उपाय म्हणजे काय? आता असं आहे की एकतत्वाभ्यास करायला सांगितला, प्रश्न असा आहे तो की ठीक आहे, म्हणजे आम्ही चिकाटीनं ईश्वर प्रधानच करायला पाहिजे असं जरी अर्थ घेतला तर याला आपल्याला योग्य अशी चित्तभूमी प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे शास्त्रकार केवळ सिद्धांत सांगून जात नाहीत की तुम्ही अमुक असंच करा आणि तमुकच करा, हेच करा आणि तेच करा, अशा प्रकारे सांगून जात नाहीत. कारण असं आहे की ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की ईश्वर प्रणिधानच जर करायचं असेल तर त्याला ती शांतावस्थ पवित्रम्य चित्त या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला ईश्वर प्रणिधान कसं करता येईल? अर्थात योगज चित्तभूमी, शांत वृत्ती, समाधानी वृत्ती, उपासनेला योग्य अशी शांतावस्था, संतुलनावस्था ही चित्तामध्ये प्राप्त व्हावी लागते, हे तर या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेला शास्त्रकार असं म्हणतात की तुम्हाला एकतत्वाभ्यास म्हणजे ईश्वर प्रधानच करायचा आहे, म्हणजे केवळ या ठिकाणी दंड उचलून तुम्हाला नियम सांगत नाहीयेत, तर एक प्रायोगिक शास्त्र असल्यानं सूत्रकारांचं या ठिकाणी कर्तव्य असं त्यांना प्राप्त होतं की त्यांनी ही चित्तशुद्धी किंवा तशा प्रकारची चित्तभूमी प्राप्त करून देण्याचा उपाय हाही लगेच सांगावा लागतो. नाहीतर केवळ या ठिकाणी तात्विक प्रतिपादन ठरतं. तर सूत्रकार तशा प्रकारचं केवळ तात्विक प्रतिपादन सांगून जात नाहीत की अंतरायांचा अभाव होण्यासाठी ईश्वर प्रणिधानच करा आणि दुसरं काही करू नका. पण लगेच ज्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असं म्हणतात तो प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. आम्हाला चित्तभूमी नाहीये त्याला योग्य, चित्त शांतावस्था नाही, चित्त समाधानावस्था नाहीये, चित्ताचं पावित्र्य नाहीये, चित्तामध्ये सात्विक भाव नाहीये, चित्तामध्ये सत्व धर्म तितका प्रकर्षानं नाहीये. मग आम्हाला तशा प्रकारची चित्तभूमी प्राप्त व्हावी लागते. त्याच्यासाठी काय करायचं? तर असं आहे, बरोबर आहे, तुमची ही समस्या अत्यंत योग्य आहे. आणि ह्याच्यासाठी चित्त परिकर्म म्हणजे चित्त विशुद्धीकरण हा प्रकार अत्यंत अपेक्षित असतो. म्हणजे काय? तर चित्ताचं प्रारंभिक एक परिशोधन, त्याची परिशुद्धी ही प्राप्त करून घ्यावी लागते. आणि एकतत्वाभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारची चित्त परिशुद्धी ही करून घेतली पाहिजे, चित्ताची शुद्धी करून घेतली पाहिजे, चित्ताला पावित्र्य दिलं पाहिजे. आणि त्यामुळे अशा पवित्र आणि शांत चित्तामध्ये भगवंतामध्ये चित्त समाहित होण्याची योग्यता ही प्राप्त होत असते. त्यामुळे आता प्रायोगिक अंशाकडे सूत्रकार वळतात की ही तुमची समस्या अत्यंत योग्य आहे. चित्ताचं परिकर्म, चित्ताचं विशुद्धीकरण, चित्ताची उदात्तता, चित्ताची भव्यता, चित्ताची उत्कटता ही सगळी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ती प्राप्त होण्यासाठी आता मी एका नवीन प्रकरणाला आरंभ करत आहे. सूत्रकार सांगतात चित्त परिकर्माचं जे प्रकरण आहे, चित्ताची शुद्धी करण्याचं जे प्रकरण आहे, चित्ताचं प्रक्षालन किंवा चित्ताला प्रशांतता देण्याचं जे प्रकरण आहे ते मी आता यापुढे तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्हाला त्यासाठी लागणारी योग्य अशी चित्तभूमी प्राप्त होईल. ध्येयनिष्ठेनं आणि चिकाटीनं तुम्हाला जो प्रकार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला योग्य चित्तभूमी देण्यासाठी मी तुम्हाला चित्त परिकर्माचा प्रकार सांगतोय असं सूत्रकार सांगतात. आणि ह्याच्यानंतर अत्यंत संलग्न असं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला सूत्रकार आरंभ करतात. ते म्हणजे चित्ताची परिशुद्धी, चित्ताचं विशुद्धीकरण आणि चित्ताला भव्यता, उत्कटता असे धर्म प्राप्त करून देण्याचे प्रकार हे सूत्रकार ह्याच्यानंतर सांगणार आहेत. तर त्याला चित्त परिकर्म असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं किंवा चित्त प्रसादनम असं म्हटलं जातं.
तर चित्ताला प्रासादिक अशी अवस्था प्राप्त करून देणं हे आवश्यक असतं. चित्ताला तो प्रसाद, शांतावस्थेचा, शांतधर्माचा, समाधानाचा प्रसाद मिळावा. म्हणजे तशा शांत धर्मानं चित्तयुक्त झाल्यानंतर ईश्वर प्रणिधान करण्यासाठी त्याला पाठबळ मिळेल. म्हणून चित्त शुद्धीकरणाचं एक प्रकरण मला सूत्रकार या ठिकाणी आरंभ करत आहेत. अर्थात चित्त परिकर्माचं प्रकरण या ठिकाणी आरंभ करत आहेत. तर आपण त्या प्रकरणाकडे आता यानंतर वळणार आहोत. अर्थात ईश्वर प्रणिधान आणि ईश्वर विषयक प्रकरणाचा उपसंहार जरी होत असला तरी त्याला अत्यंत संलग्न असं उपोद्बलक असं प्रकरण आता सुरू होत आहे. तर ईश्वर प्रणिधानासाठी तुम्हाला लागणारा जो चित्त धर्म आहे, शांत धर्म आहे, प्रसन्न धर्म आहे, समाधान युक्त असे चित्ताचा जो धर्म आहे तो प्राप्त करून देण्यासाठी जो काही उपाय असेल तो सूत्रकार आता या ठिकाणी ह्याच्या पुढे सांगणार आहेत. तर आपण त्या प्रकरणाकडे, चित्त परिकर्माच्या प्रकरणाकडे वळणार आहोत. पण तो प्रकार पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तु.